नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भगरीचे वडे कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे. श्रावण महिना चालू आहे. शाबू खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. मग सोमवारला भगर चालत नाही, तरी पण म्हणजे कोण खात असतील तर भगरीचे वडे खाऊ शकता. मग ते कसे करायचे त्याचा व्हिडिओ आपण बघूया. ह्या वाटीनं 2 वाटी भगर घेतलेली आहे मी. आम्ही वरी पण म्हणतो याला. 2 वाट्या वरी स्वच्छ करून घेतलेली आहे. ही काय भाजली नाही तर चालते. एका वाटीला 2 चमचे असे शाबू घालायचा आहे. 2 वाट्या आहेत म्हणून मी 4 चमचे शाबू घेते. चार चमचे शाबू घेतलाय आणि ह्याच्यात आपण 2 बटाटे घालणार आहे किसून नंतर, आणि मिरची. हे आता मिक्स करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला, आणि त्याच्यानंतर आपण उकडलेला बटाटा खिसून घालायचा आहे. हे बारीक करून घेऊया. पीठ आणि शाबू बारीक करून घेतलेला आहे. आता ह्याला वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी मी इथं कढई ठेवलेली आहे. ह्याच्यासाठी आता आपल्याला 2 वाट्या भगर आहे तर 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. प्रमाण मोजूनच घ्यायचं. 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. त्याच्यात मीठ घालायचं थोडंसं, नंतर पण आपण मळताना घालणार आहे. आणि थोडंसं तेल घालायचं आणि पाणी उकळून घ्यायचं. पाणी अगदी अर्धा चमचाभर तेल घालायचं आणि हे पाणी उकळलं ना की आपण हे भगरीचं पीठ त्यात वैरून घ्यायचं आहे. पाणी उकळलेलं आहे. गॅस बारीक केलाय मी. आता हे पीठ घालायचं. हे असं मिक्स करायचं आणि 1-2 मिनिटाची वाफ काढायची ना, झाकून ठेवूया. दोन मिनिटं झालेली आहेत. वाफ आली आता ह्याला. वाफ दिसायला लागली. हे आता आपण परातीत काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याच्यात हिरवी मिरची, मीठ थोडं आणि शेंगदाण्याचं कूट घालून मळून घ्यायचं आहे. आता गार करून घेऊया पहिला परातीत काढून. हे थंड करून घेऊया. तोपर्यंत मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत. 4-5 मिरच्या मी मोडून घेतल्यात. फार तिखट नाही आहेत म्हणून मी जास्त घेतल्यात. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. थोडंसं मीठ घालते म्हणजे बारीक होईल ते. कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर जिरीत पण तुम्ही घालू शकता. आम्ही खात नाही. हे बारीक करून घेऊया. थंड होते तोपर्यंत त्याच्यात आपण बटाटा खिसून घालूया. बारीक खिसणीनं खिसा म्हणजे गुटळ्या राहणार नाही. ह्याच्यात पाणी घालायची गरज नाही आहे बटाटा घातल्यानंतर, पण थोडंसं लागलं तर थोडंसं हाताला लावून मळू शकतो आपण. कुठून मिरची जर आवडत नसेल तर बारीक चिरून जरी घातले तरी चालेल, किंवा लाल तिखट पूर्ण घातलं तरी चालेल. मी आता ह्याच्यात लाल तिखट पण घालणार आहे थोडंसं. मिरची घालूया. एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले, थोडंसं बारीक मोठं आहे. हे अर्धी वाटी घालणार आहे मी, लागलं तर अजून
घालूया मळत आल्यावर. थोडंसं मीठ घालायचं. मीठ 2 वेळा घातलेलं आहे, त्या हिशोबानं मीठ घालायचं लक्षात ठेवून. मी थोडंसं मीठ घालते आणि थोडं तिखट घालूया आपण लाल. एक चमचाभर तिखट घालते आणि आता हे आपण मळून घ्यायचं आहे. एकसारखा गोळा करून घ्यायचा. थोडीशी साखर घालायची, मी सांगायची विसरले. त्याच्यामुळे कलर छान येतो आणि चव पण चांगली लागते. बटाट्यातच आधी पहिला मळून घ्यायचं. थोडंसं घट्ट वाटतंय, मी थोडं पाणी लावून घेते. शेंगदाण्याचं कूट राहिलेलं मी घातलेलं आहे. थोडंसं पाणी लावून गोळा मळून घेते. दहा मिनटं हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानं करायचं आहे, वडे करायचे. तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी करून घ्यायची, ओल्या खोबऱ्याची चटणी. किंवा हे असं गोळा मळून घेतलेला आहे. 10 मिनटं ठेवूया असंच भिजायला. थोडंसं काय फार लागत नाही, थोडा वेळ 10 मिनटं ठेवूया. आणि आता तोपर्यंत खोबऱ्याची चटणी करून घेऊया आपण. पीठ मिसते तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. ओलं खोबरं घेतले, 2-3 मिरच्या घेतल्यात मी. मीठ चवीनुसार मीठ घालायचं. सगळ्याचीच करणार आहे मी चटणी ती एकत्र, त्यामुळे मी जास्त घातले. थोडंसं साखर. मी हे तर बारीक करून घेऊ. चटणी आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं करायची. ह्याच्यात तुम्हाला जर फोडणी जिऱ्याची वगैरे घालायची असेल तर घालू शकता. आम्ही जिरे खात नाही फोडणीला. आता आपण वडे करून घेऊया. तेल तापायला ठेवले. हे अशा एवढ्या साईजचे गोळे घ्यायचे. फार मोठे घ्यायचे नाहीत, नाहीतर मग ते आतल्या बाजूला कच्चे राहतील तळताना. आणि ह्याला असं होल पाडायचं मेदू वड्यासारखं असं, अशा पद्धतीनं. आणि हे तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं. अजून एक करून दाखवते तुम्हाला. पाण्याचा हात जरा असं लावायचा म्हणजे चिकटणार नाही. या अशा पद्धतीनं हे करून घ्यायचं. तेल तापलेलं आहे. तेल कडक तापून घ्यायचं आणि नंतर बारीक करायचं गॅस. लगेच हलवायचं नाही, त्याला पलटून घेतलेलं आहे आणि बारीक गॅस केलेला आहे. आता बारीक गॅसवर थोडा वेळ सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे बघा या लागला आहे, पण थोडंसं मंद गॅसवर तळायचं, कारण आतून तळला पाहिजे वडा. म्हणून तळताना अजिबात गडबड करायची नाही. आत कच्चं राहतं, मग ते चांगलं कचकच लागेल. ज्यांना शाबू सोसत नाही त्यांनी हे वड्याचा प्रकार करून खायला काही हरकत नाही, कारण शाबूनं पित्त वगैरे होतं. अजून थोडासा कलर आल्यानंतर हे आता आपण काढून घेऊया. हे तळलेत बघा, बुडबुडे पूर्ण कमी झालेत. आता हे काढून घेऊया. आवाज बघा कसा येतोय, असा आवाज यायला पाहिजे.
चटणीबरोबर छान लागते किंवा गोड दह्याबरोबर सुद्धा छान लागते. ही चटणी आणि हे वडे डिशमध्ये काढलेले आहेत. तुम्हाला एक फोडून दाखवते. हे बघा, आतपर्यंत चांगलं तळलेलं आहे आणि हे गोड दह्याबरोबर पण छान लागते आणि चटणीबरोबर पण छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही भगरीचे वडे करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असाच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.